महावितरण विभागाच्या वतीने विटा भट्टीवर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। अमरावती महावितरण विभागातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला। महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमरावती शहरानजीक असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला। त्यांना साडी, मसाला डबा व फळे देऊन त्यांचा गौरव केला। आज सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे। खऱ्या वंचित मोलमजुरी करणाऱ्या महिलांना हा महिला दिन काय असतो हे माहिती नसतं। हे लक्षात घेऊन महावितरणने हा उपक्रम राबवला आहे। कुमारी प्रीती नानासाहेब बहुरूपी बुधवार शिक्षण मी टेक्निशियन आहे। आम्ही पहिल्या दिवशी इथं आलो तेव्हा तायडे काकूची भेट घेतली। तर तायडे काकूची जेव्हा भेट घेतली होती तर अक्षरशः त्यांच्या बोलण्यातून आम्हाला थरकाप आणि एकदम म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते। आणि जेव्हा आम्ही त्यांची हे ऐकल्यानंतर विटा स्वतः आम्ही महिला महावितरणच्या महिला आम्ही विटा भट्टीवर जेव्हा भेट दिली तर तेव्हा म्हणजे अक्षरशः आम्हाला असं वाटलं का नाही आपण राजमहालात राहतो आणि ह्या लेडीज बघा किती कष्टानं किती यानं काम करते। त्यांचे हात बघितले आम्ही ते एकदम असे लहान लहान मुलांचे हात जसे आपले नाजूक राहतात हात तर त्यांचे असे बठ्ठर आलेले हात होते। आणि त्या विठाच्या भट्टीवर लहान लहान छोटे छोटे मुलं काम करताना दिसत होते। जो कायदा काढलेला आहे सरकारने की म्हणजे बालकाला हॉटेलमध्ये कुठे काम करायला हा गुन्हा आहे, पण सरकारचं मला असं वाटते सरकारने इकडे लक्ष द्यायला पाहिजे। आणि ज्या मी यशोमतीताई ठाकूरला विनंती करते की त्यांनी इथे येऊन स्वतः भेट द्यायला पाहिजे। आणि ज्या इच्छा सुशिक्षित अशिक्षित महिला ज्या आहे त्यांना कुठेतरी ज्ञानाचं संबोधनाचं काम कुठेतरी त्यांनी दार उघडं करून द्यायला पाहिजे। कारण इच्छा महिलांना कोणत्याही गोष्टीचा ज्ञान नाही आहे। ज्या आपण भेटवस्तू देतो आम्ही यांना महावितरणच्या तर्फे एक साडी, एक डबा आणि फळाचं मसाला डबे दिले आहे आणि फळाचं वाटप केलं आणि राजगिऱ्याचे लाडूचं वाटप केलेलं आहे। आमचे सगळे डिवाई एक्झिक्युटिव्ह आणि आमच्या 35 आम्ही सगळ्या जण लेडीज मिळून आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला। आम्ही अमरावतीत हा कार्यक्रम आयोजित करणार होतो, पण अमरावतीतच कार्यक्रम करतो सगळ्या ठिकाणी चांगल्या तऱ्हे, पण इकडे कोणाचं लक्ष राहत नाही। त्या कारणानं आम्ही आदल्या दिवशी इथे येऊन तायडे काकूची भेट घेतली आणि आमची इच्छा झाली की आम्ही इथंच हा कार्यक्रम आयोजित केला। सगळ्यांच्या मिळून आम्ही इथंच आयोजित केला। आम्हाला म्हणजे त्याचं काही हे नाही आहे, पण ज्या लेडीजला पण आम्हाला खरंच दुःख वाटते की आम्ही एका खुर्चीवर बसून फॅनची हवा घेतो आणि हा महिला इथं उन्हात राबते। फक्त पोटाचंच म्हणजे त्यांना फक्त पोटाशीनच हे नाही आणि त्यांचे मुलं पण कुठंतरी शिकले पाहिजे, कुठंतरी त्यांच्यासाठी शाळेचं हे झालं पाहिजे। आणि ह्या तायडे काकूनं जो उपक्रम राबवलेला आहे त्या एक शिकलेल्या आहे आणि त्यांचा उपक्रम खूपच चांगला आहे आणि त्यांच्यात आम्ही पण सामील झालो। विदर्भ न्यूज अमरावती।